जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। तुम भी एक बार जागत, तुम भी एक बार जागत, जागत हिंदू जागत, जागत हिंदू जागत, जागे थे महाराणा प्रताप जी, जागे थे महाराणा प्रताप जी। तुम भी एक बार जागत, तुम भी एक बार जागत, जागत हिंदू जागत, जागत हिंदू जागत। बोला सियावर रामचंद्र की, पवन पुत्र हनुमान की। धन्यवाद। मी आता जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। धन्यवाद। मी आपल्या सर्वच हिंदू बांधवांच्या वतीने तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने आपल्या मोदी सरकारला जे जे आपल्या वक्त्यांनी सांगितले तीच विनंती आहे की या अन्यायाला वाचा कुठेतरी फुटायला पाहिजे आणि हिंदुत्ववादी सरकार आहे, त्या हिंदुत्ववादी सरकारने बांगलादेशमध्ये जे आपले हिंदू बांधव आहेत त्यांच्या रक्षणासाठी काहीतरी आता पाऊल उचलण्याची गरज आहे। जय श्रीराम। सकल हिंदू समाज या हिंदू समाजाच्या माध्यमातून मीही एक हिंदूच आहे। आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत, खऱ्या अर्थाने ही खेदाची गोष्ट आहे, ही आनंदाची गोष्ट नाही। कदाचित आपल्याला वाटत असेल आपण एकत्र झालो, ही फार अभिमानाची गोष्ट आहे, खऱ्या अर्थाने ही लाजिरवाणी गोष्ट आहे। श्रेयान स्वधर्म विगुणा परधर्मा स्वनुष्ठिता स्वधर्म निधनम श्रेय परधर्म भयावह। माणसाने स्वधर्माचा पुरस्कार करावा, स्वधर्माचा स्वीकार करावा आणि स्वधर्माचं पालन करत असताना मृत्यू जरी आला, मी सांगत नाही काठ्या तलवारी भाले बर्षा घेऊन तुम्ही कोणावरती जर तुटून पडा, पण जो माझ्या अंगावरती चालू नये, मी स्पष्ट सांगतो, माझ्या अंगावर जर मच्छर बसला तर मी त्याला मारतो, मी त्याची पूजा करीत नाही जरी त्याच्यामध्ये जीव असला तरी, कारण तो माझ्या जीवावर उठलेला आहे। जो जो माझ्या धर्मावरती अत्याचार करेल, आज हिंदुस्थानामध्ये राहणारे, क्षमा करा मी स्पष्ट बोलतो, हिंदुस्थानामध्ये राहणारा जरी मुसलमान असला तरी त्या मुसलमानाला जेव्हा कळतं की दुसऱ्या देशामध्ये राहणारा माझा समाज बांधव त्याच्यावरती एखादा अत्याचार होतो तेव्हा ते एकत्र येतात। आणि आम्ही मात्र काय करतो, जाऊ दे त्या पलीकडच्या गावात घडतं, ते दुसरीकडे घडतं, आणि आता हा तर प्रश्न बांगलादेशाचा आहे, आम्ही कशाला इथे एकत्र जमलोय। हे असं करता करता आज आमची वजाबाकी होत चाललेली आहे, वजाबाकी। हे होऊ नये असं जर आम्हाला वाटत असेल तर आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे, आणि जर आम्ही एकत्र आलो तरच आमचा धर्म टिकेल, आणि आमचा जर धर्म टिकला तर आमची संस्कृती टिकेल, आणि त्याच वेळेस हा हिंदू टिकेल। आमचे सण म्हणजे आमचा प्राण आहे, आमचे जीव आहेत, हे कधी टिकतील। आता रोहिदास दादा बोलले, महेंद्र सरांनी सांगितलं, उत्तम सांगितलं त्यांनी, महेंद्र सरांनी सांगितलं की तुम्ही कोणत्याही प्रकारे त्यांना सहकार्य करू नका, 100% बरोबर आहे। मला अभिमान आहे, मी अशा गावात राहतो की ज्या गावामध्ये एकही मुसलमानाला जागा विकली जात नाही, मी कोणालाही टोचून बोलत नाही बरं का, पण ज्याचा अभिमान आहे त्याचा अभिमान मी बाळगतो नक्कीच। आपल्या गावात भाड्याची रूम पण देत नाही, एकही रूम भाड्याने, याच्या आधी ज्या दिल्या होत्या त्या रूम मधून सुद्धा लोकांना काढलेले आहेत, कारण हे सुरुवातीला येत असताना जेव्हा एकटे असतात तेव्हा हे आपल्याला भाई म्हणतात, आणि नंतर हेच भाई होऊन बसतात नाक्यावरचे। आणि म्हणून या गोष्टी जर घडू नये असं आम्हाला वाटत असेल, आज जी घटना बांगलादेशामध्ये घडते कशावरून, ही आमच्या गावामध्ये आमच्या नाक्यावरती घडणार नाही। आम्ही आमची गावं शाबूत ठेवलेली आहेत, परंतु आमचे नाके आम्ही विकून टाकलेले आहेत। कडू आहे पण सत्य आहे, आणि आम्हाला निघायला नाक्यावरती यावं लागतं। ज्या वेळेस स्वराज्याची बांधणी झाली त्यावेळेस स्वराज्यामध्ये ज्या वेळेस समुद्र मार्गाने अत्याचार होऊ लागले यवनांचे, आणि यवनांचे समुद्र मार्गाने होणारे अत्याचार थांबावे यासाठी
छत्रपती शिवरायांनी ज्या समाजाची निवड केली तो समाज होता माझा आगरी समाज. आज आम्हाला त्याचा विसर पडलेला आहे. आज आमच्या तलवारीना गंज पडलेला आहे. कशासाठी पडलेला आहे माहितीये का? आमच्यामध्ये असलेले गट तट, आमच्यामध्ये असणारे रुसवे फुगवे, त्याचा फायदा कोणीतरी दुसरा घेतो. आम्ही विचार करतो आम्हाला पैसा मिळतो ना, माझं घर चालतंय ना, मग मला कोणाच्या फाटक्यात पाय घालायची गरज काय? ज्या दिवशी तो तुमच्या फाटक्यात पाय घाललेला ना तेव्हा तुम्हाला कळेल ही वेळ आमच्यावर येऊ नये. परत एकदा सांगतो, ही जात कृतज्ञाची जात आहे. माऊली ज्ञानोबाला सांगतात, जेथीच्या कृपेचा लाहीजे वरू तेथेची म्हणी व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे. ज्यांनी माझ्यावरती कृपा केली, ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं, त्यांच्यावरती हत्यार चालवावा इतका मी कृतज्ञ नाही, मी भस्मासूर नाही. हे अर्जुन सांगतो भगवान गोपाल कृष्णाला. म्हणजे ज्यांनी आपल्यावर कृपा केली, ज्यांनी आपल्यावर मेहरबानी केली, ज्यांनी आपल्याला अन्न दिलं. आज त्या बांगलादेशामध्ये महेंद्र सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेस आपण सगळे इथे आज जमलेला आहात, तो म्हणजे बांगलादेशमध्ये जो काही अत्याचार नंगानाट चालू आहे या मुस्लिम किंवा जिहादी मनोवृत्तींचा, त्याचा आपण निषेध करत आहोत. आणि त्याचा फक्त निषेध करून आपण थांबायचं नाहीये, तर आपल्या आजूबाजूला जिथे जिथे शक्य आहे आपल्याला तिथे हे जे काही अनधिकृतपणे जे रोहिंग्या किंवा बांगलादेशी राहत आहेत त्यांना सगळ्यांना इथून कसं हाकलता येईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. आपल्या घरामध्ये मोलकरीण म्हणून आपण स्वस्तात मिळते म्हणून एखादी बांगलादेशी ठेवतात. अनेक कामासाठी बांगलादेशी ठेवले जातात. बऱ्याच वेळा असं म्हटलं नाही ते बंगाली आहेत असं म्हणून तुम्ही प्रत्येक ठिकाणी कामाला ठेवता आणि त्यांची अर्थव्यवस्था तुम्ही पोसत असता. आणि ही अर्थव्यवस्था सक्षम करून आपण ज्यांना निर्माण केलं, आपण ज्यांना जन्माला घातलं, तोच बांगलादेश आज आपल्या हिंदू बांधवांवर अत्याचार करत आहे, अन्याय करत आहे. आणि त्यासाठी आपण साधे शब्दांनी निषेध सुद्धा करत नाही. इथे आपण बघतोय की आज या शिलफाट्याला इतक्या मोठ्या प्रमाणात इथे आज आपल्या हिंदू बांधवांनी, आपल्या आगरी कोळी सगळ्या भूमिपुत्र बांधवांनी एकत्रित यायला पाहिजे आणि याचा मोठ्या प्रमाणात निषेध करायला पाहिजे. आज आम्ही सभा घेऊन भूमिपुत्र धर्माभिमानी संघटनेच्या वतीने पूर्णपणे जाहीर निषेध केलेला आहे. त्याचबरोबर जिथे जिथे शक्य आहे या पूर्ण भारतामध्ये असेल जिथे या अनधिकृतपणे हे जिहादी लोक आपली वस्ती वाढवत आहेत आणि अनेक ठिकाणी धर्मांतरण करत आहेत, जिहादी मनोवृत्तीने त्यांचं लँड जिहाद, लव्ह जिहाद अशा प्रकारे ते कार्य करत आहेत, त्याला विरोध म्हणून आपण सगळ्यांनी सक्षमपणे त्याला विरोध करणं गरजेचं आहे. नुसतं शब्दांनीच नाही तर जिथे जिथे ते शक्य आहे, जसं यांनी सांगितलं की जमीन पे उतरना होगा, तिथे मैदानात उतरून आपण या सगळ्यांना विरोध करून इथून खदेडून टाकावं लागेल. त्यांना सांगावं लागेल की तुम्ही तुमची पाकिस्तानी मनोवृत्ती, तुम्ही तुमची जिहादी मनोवृत्ती ही बंद केली पाहिजे. तरच तुम्हाला हिंदू राष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार आहे. तुम्हाला आम्ही सगळ्या पद्धतीने सगळे सहयोग केलं, तुमचे राष्ट्र बनवण्यासाठी मदत केली, तुम्हाला सगळ्या पद्धतीने आर्थिक मदत केली. तुम्हाला हे सगळं करून सुद्धा तुम्ही आज आम्हाला देताय काय? तुम्हाला ज्या लोकांनी जेवायला घातलं जेव्हा कोरोना होता तेव्हा तुम्हाला या सगळ्या ज्या काही आपल्या हिंदू बांधवांनी असेल तुम्हाला बोलावून जेवायला घातलं, तुम्हाला जेवण दिलं, तुम्हाला सगळी प्रकारची व्यवस्था केली, वैद्यकीय सुविधा दिल्या. या सगळ्यांचा इस्कॉन असेल किंवा इतर सगळ्या संस्था असतील यांनी देऊन सुद्धा तुम्ही त्यांना काय करताय? तर आज फक्त तुम्ही हिंदू आहात म्हणून तुम्हाला विरोध केला जातो, म्हणून तुम्हाला त्रास दिला जातोय आणि तुम्ही इथे राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही असं सांगितलं जातं. भूमी ही सगळी अखंड भारताची आहे, हिंदू राष्ट्राची आहे, पण तरी सुद्धा आपल्याला संकुचित बनवलं जातंय, आपल्याला कमी केलं जातंय, आपल्या मुलांना, आपल्या मुलांना जबरदस्तीने धर्मांतरित केलं जातं. या सगळ्याचा निषेध आणि विरोध आपण सगळ्यांनी करायचा आहे, प्रखरपणे करायचा आहे. आणि यासाठी एक आपली संघटना सुद्धा आहे ती करते, पण प्रत्येकाने या हिंदू धर्मातला शेवटचा बांधव असेल, भगिनी असेल, त्या प्रत्येकीने या सगळ्याचा विरोध केला पाहिजे. आणि आपलं जे काही स्वप्न आहे, आज आपण अखंड भारत म्हणतोय पण आज आपल्या देशामध्ये आपली कुसंबणा होते, या सगळ्यासाठी विरोध म्हणून आपण सक्षमपणे उभे राहूया
आपली आर्थिक स्थिती मजबूत करूया. हे सगळे जे काही अर्थकारण आपलं चोरून घेत आहेत, आपण आपल्या घराघरामध्ये यांना बोलावून घेतोय वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने, या सगळं बंदच झालं पाहिजे. आपण आज प्रण करूया की कुठल्याही पद्धतीने कुठल्याही बांगलादेशी माणसाला 1 रुपयाचा सुद्धा रोजगार आम्ही दिला गेला नाही पाहिजे. तरच यांची सगळी अर्थव्यवस्था बंद होईल, आर्थिक रसाद बंद होईल आणि तेव्हाच यांचा जी काही मुजोरी आहे ती बंद होईल. म्हणून आजच प्रण करा, कुठल्याही प्रकारे जिहादी मनोवृत्ती असेल, बांगलादेशी असतील, जिहादी असतील, या रोहिंग्या असतील, यांना कसल्याही प्रकारची मदत आपल्याकडून होणार नाही. त्यांना विरोधच होईल. त्यांना प्रखरपणे इथून खदेडून टाकण्यासाठी आपल्या कार्य असेल. हीच प्रण करा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद सर. जय श्री राम. मुझे यहाँ की अपनी जो सरकार है उनसे ये बोलना है कि अब तक आप सब चुप क्यों हो? इलेक्शन है, सब चीज़ है, हर चीज़ पे आप लोग मतलब ऑब्जेक्शन लेते हो. तो मोदी सरकार और हमारे जितने भी आने वाले युवा पीढ़ी है उनसे भी हमारी गुजारिश है कि आप सब ये सब चीज़ में ज़्यादा से, और बांग्लादेश में ना आरएसएस है, ना बजरंग दल है और ना ही मोदी योगी है, तो हिंदू मुस्लिम कौन करवा रहा है? तो हमारी सबसे मांग है कि आप सब हर हिंदू एक होके हमारे जो बांग्लादेश के हिंदू है उनको सब मिलके, और इतने वहाँ असुरक्षित है, तो हम सब चाहते हैं हम सब एक होके और बांग्लादेश के खिलाफ अब ज़्यादा से ज़्यादा संख्या में जो भी है आंदोलन सब मिलके करें. और कब तक ये ऐसे चलेगा? कब तक ये हिंदुओं पे अत्याचार होते रहेगा? तो आप सब जितने भी हैं हमारे युवा पीढ़ी, उनको भी हम बोलेंगे कि ऐसा मत सोचो कि हम ये जात के वो जात के, हर हिंदू एक होके और मजबूत होके हमको बांग्लादेश के खिलाफ जो हिंदुओं पे हो रहा है, जो बहन बेटियों पे अत्याचार हो रहा है, कब तक के हम सहेंगे? अब नहीं सह सकते. सब एक होके इस पे, हर हिंदू एक होके, सब जितने भी भाई बहन जितने भी लोग हैं, प्लीज आप सबसे निवेदन है कि आप सब जब ये सब चीज पे ऑब्जेक्शन लो. कब तक के हम चुप रहेंगे? कब तक के बेटी सुरक्षित नहीं रहेगी? वहाँ की हम आपस में बटे हुए हैं, जितने भी लोग हैं हम आपस में बटे हुए हैं, लेकिन हम ये चाहते हैं कि जितने भी बांग्लादेश है सब एक होके, सब हिंदू एक होके और न्याय की मांग करे बांग्लादेश में. जय श्री राम. जय जय श्री राम. 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 मैं रविंद्र पाटिल विश्व हिंदू परिषद जिला मंत्री के नाते आज इस प्रोटेस्ट में जो भी लोग उपस्थित हैं उन सभी का स्वागत करता हूँ. ये आंदोलन किस लिए है? आप सभी को पता है आज बांग्लादेश में क्या परिस्थिति है. बांग्लादेश में धर्म के आधार पर हिंदुओं के मंदिरों पर जो हमले हो रहे हैं, इसका विरोध जताने के लिए हम यहाँ पे जमा है. जो लोग वीडियो देखे होंगे उनको पता है कितने निर्दयी होकर ये बांग्लादेशी लोग हमारे हिंदुओं पर अत्याचार कर रहे हैं, मंदिर तोड़ रहे हैं. जिस इस्कॉन मंदिर ने इन बांग्लादेशियों को आपातकाल के समय 2 टाइम खाना खिलाया, न जाने कितने दिनों तक इन्होंने उनको खाना खिलाया, ऐसे मंदिरों पर भी ये लोग हमले कर रहे हैं. आप समझ सकते हैं क्या इनकी मानसिकता होगी. ये जो धर्म के नाम पे ये सब कर रहे हैं, इनकी मानसिकता का विरोध जताने के लिए हम यहाँ उपस्थित हैं. लेकिन क्या सिर्फ ये विरोध जता के हमारा मकसद पूरा होगा या हमारा कर्तव्य पूरा होगा? आज हम यहाँ से 4 लोगों ने यहाँ पे आंदोलन रखा है, इसलिए हम लोग उपस्थित है. लेकिन आगे क्या? हम हमारे इस आंदोलन के माध्यम से सभी हिंदुओं को जगाना चाहते हैं कि ये जो बांग्लादेश में हो रहा है ना, कल आपके घर में होगा. और ये रोकने के लिए
हमें आज ही तैयारी कुछ न कुछ करनी पड़ेगी, तभी ये सब रोक सकते। फिलहाल इस माध्यम से, इस आंदोलन के माध्यम से हम भारत सरकार को, हम बोल रहे हैं हमारी सरकार हिंदुत्ववादी है, हम हिंदुत्ववादी सरकार को निवेदन देना चाहते हैं कि बांग्लादेश में हिंदुओं पर जो अत्याचार हो रहा है वो किसी भी प्रकार से होना नहीं चाहिए, उनको संरक्षण मिलना चाहिए। और ये बांग्लादेशी जिस दम पे कर रहे हैं ना, हमें सबको पता है बांग्लादेश फिलहाल हमारे टुकड़ों पर पल रहा है। बांग्लादेश को गेहूं कहाँ से जाता है? भारत से जाता है। क्या क्या ना जा रहे हैं भारत से। लेकिन अगर हम सरकार को जब ऐसे आंदोलन के माध्यम से या पत्र व्यवहार करके हमारी बात रखेंगे तो हमारे भावनाओं का आदर करते हुए सरकार को कुछ न कुछ कदम जरूर उठाना पड़ेगा। और हम सभी मिलकर आज के बाद अपने अपने स्तर पे जैसे भी हो हमें पत्र व्यवहार करना है, मेल करना है, ट्वीट करना है, जैसे भी करो, लेकिन सरकार तक अपनी बात पहुंचनी चाहिए। इसका कुछ न कुछ इंतजाम हमें सबको करना पड़ेगा। आप देखिए गाजा पट्टी में जो कुछ हुए, पैलेस्टाइन में जो कुछ हुआ, उसका विरोध भारत में कितने जगह हुआ। अपने आजू बाजू में मुमरा में भी इसका विरोध हुआ। तो जो बांग्लादेश में हिंदुओं पर अत्याचार हो रहे हैं, क्या वो इंसान नहीं है? जो पैलेस्टाइन में रहते हैं वो इंसान है, गाजा पट्टी में रहते हैं वो इंसान है, और बांग्लादेश में जो हिंदू है वो इंसान नहीं है। आप यहाँ पे ह्यूमैनिटी के बल पर जो कर रहे हैं कि बीइंग अ ह्यूमन, तो ये जो हो रहा है उसमें आपकी ह्यूमैनिटी कहाँ जाती है? अगर आप सच में मानवता के बल पे सब कर रहे हैं तो बांग्लादेश में जो हो रहा है उसका भी विरोध करना चाहिए ना। अगर मानवता के दम पे ये हो रहा है, मतलब एक धर्म पे अगर कहाँ पे होता है तो उसका विरोध यहाँ पे करना, और दूसरे धर्म पे होता है उसके लिए कुछ भी नहीं। ये आपकी मानवता है क्या? कितने एमएलए भी है ऐसे जो पहले सेव गाजा, सेव ऑल आइज ऑन रफा, ऑल आइज ऑन पैलेस्टाइन, और अभी बांग्लादेशी हिंदू के ऊपर नहीं किसी की आंखें जाती। तो हम हिंदुओं को एकत्रित होकर, मैं तो आज बोल रहा हूँ हिंदू नहीं, जो भी इंसान खुद को इंसान बोलता है ना, वो सब आज बांग्लादेश में हो रहे हिंदुओं के अत्याचार को रोकने के लिए एकत्रित होना चाहिए, इसी माध्यम से कैसे भी हो। और इसलिए हमने आज आंदोलन रखा है। आज आंदोलन में जो उपस्थित है हर एक जन अपने अपने मत यहाँ प्रदर्शित करेगा। यहाँ पे रश्मि शुक्ला जी उपस्थित है जो धर्म जागरण मंच से, मैं उनसे विनती करता हूँ वो अपने मत प्रदर्शित करें। जय जय श्री राम, जय जय श्री राम, जय शिवाजी, जय शिवाजी। धन्यवाद सभी उपस्थित जनों को, मेरा प्रणाम। मैं यहाँ पर ये जो बांग्लादेश में हो रहा है बहुत ही दुखद परिस्थिति है, तो इस परिस्थिति से उबरने के लिए हमारी सरकार क्या कर रही है, हमारा आज एक सवाल है ये। और सरकार तक यही बात पहुंचाना चाहते हैं कि जो बांग्लादेश में हिंदूज हैं उनकी रक्षा करे, सुरक्षा करे, चाहे जैसे भी करे। जो इस्कॉन बांग्लादेश में उनके मंदिर थे, आज मंदिर को जलाया गया है, उसे तोड़ा गया है, और ये वहाँ के हिंदूज के लिए बहुत ही दर्दनाक ये देखा गया है किस तरह से उनकी हत्या की जा रही है। इसे हम हत्या ही कहेंगे। क्यों? उनकी गलती क्या थी? कोई यहाँ जो भी खड़े हैं यहाँ पर, इसमें से कोई भी एक जन बता दे कि उस चिन्मय प्रभु जी का उसमें दोष क्या था? क्या कर रहे थे वो? क्या वो तलवार लेके बाहर निकले थे, या किसी को मार रहे थे, या किसी के लिए अपशब्द बोल रहे थे? क्या कर रहे थे वो? आज उनको ले जाके जेल में बंद किया गया है। क्या कारण है? कोई बता सकता है कि क्या कारण है, किस वजह से उन्हें बंद किया गया है? और उनके जो एडवोकेट थे उनको छुड़ाने के लिए जा रहे थे, उनको भी मार दिया गया है। उनकी भी बहुत बुरी स्थिति है, वो हॉस्पिटलाइज्ड है, और उनको बांग्लादेश में एक भी एडवोकेट नहीं मिलता है। इस समय स्थिति ये है। और हमारे देश में
कोई भी हो, किसी की निर्मम हत्या करता है, गलत तरीके से करता है, सबको पता है कि हाँ ये गलत किया हुआ है, उनको 2 बजे रात तक को कोर्ट खुल जाता है, उनके लिए 50 एडवोकेट खड़े हो जाते हैं, लेकिन हमारे चिन्मय प्रभु जी के लिए आज एक भी एडवोकेट खड़ा होने की हिम्मत नहीं कर रहा है। क्यों? अगर जो कोई खड़ा भी होगा तो उसे मार दिया जाएगा। तो सरकार तक यही हमारी बात पहुंचानी है कि बांग्लादेश में जो हिंदू है, बांगलादेशवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आजचा हा भारताच्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आपला उद्दिष्ट आहे। तर त्या संदर्भात मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या अनेक वर्षापासून इथे काँग्रेसची सरकार होती, लोक इकडे तिकडे सांगत होती की काँग्रेसच्या सरकारमध्ये अत्याचार वाढत गेले, तर आता आपल्या हिंदुत्वाची सरकार आहे, तर मी या हिंदुत्व सरकारला एक निवेदन करतो की आता जर तुमची सरकार आहे तर या भारतामध्ये असलेल्या बांगलादेशांना तुम्ही कसे घालाल हे तुम्हाला नक्कीच माहिती आहे। तुम्ही फक्त आमच्या पोलिसांना, आर्मीना सांगा की 24 ते 45 तास द्या त्यांना, ना तुम्हाला त्यांनी काढून दाखवलं तर त्या पोलिसांचं हे बी राहणार नाहीये, एवढं आमच्या पोलिसांच्या याच्यात दम आहे। तर माझ्या पोलीस अधिकाऱ्यांना देखील विनंती असेल की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अशा केसेस येतील, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असे बांगलादेशांच्या केसेस येतील, तर त्यांना तुम्ही नक्की सहकार्य करा, कारण का आम्हालाही आमचा देश वाचवायचा आहे। तर या देश वाचवण्यासाठी मी तुम्हाला एक निवेदन करतो, मी जास्त काही बोलणार नाही कारण की बरीच वक्त इथे बोलणारी आहेत, कारण तेच बोलण्यासाठी आपल्याला हे नाही पाहिजे, तर मी वेळ पण तुमचा येणार नाही। तर माझी एक विनंती आहे सर्वांना, जर आपल्या आजूबाजूला येणारी जी लोकसंख्या आहे त्यांच्यावर आपण साथेने लक्ष घेतलं पाहिजे की कुठून आले, का आले, आपल्या घरात राहणारा एखादी भारतीय असेल तो कुठे राहतो याची इन्फॉर्मेशन आपण पोलीस स्टेशनला दिली पाहिजे। पोलीस नेहमी सांगत असतात, आता आम्ही गावात मिटिंगी घेत असतो, त्या मिटिंगीच्या माध्यमातून ते आम्हाला सांगत असतात तुम्ही एक भाडेकरूचा फॉर्म भरत जा आणि त्याची इन्फॉर्मेशन आम्हाला पोलीस स्टेशनला देत जा। पोलीस 100% तुम्हाला सहकार्य करतील, पोलीस आपलेच आहेत आणि त्यांना देखील तेवढा त्रास होतो की ज्यावेळेस एखादा अत्याचार किंवा एखादा दुर्घटना घडते त्यावेळेस त्यांना देखील खूप त्रास होतो। तर या त्रासापासून वाचवण्यासाठी आज जो काय बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूंवर अत्याचार चालू आहे, तर या हिंदूंवर अत्याचार थांबवण्यासाठी माझं सरकारला निवेदन असेल, जर ते तिकडे करत असतील तर या भारतात देखील खूप असे बांगलादेशी आहेत, ते आम्हाला देखील ठाऊक आहेत की ते कुठे कुठे राहतात, यांचं आम्ही इन्फॉर्मेशन देऊ आणि जसं त्यांचे हाल तिथे करतायत ना, त्यांचं 100% ते हाल आम्ही इथे करणार। जर तुम्ही ऐकत नसाल तर माझं सरकारला असं निवेदन असेल की याच्या पुढे जर आपलं हिंदुत्वाचं सरकार आहे तर जास्त वेळ लावू नका आणि लवकरात लवकर तुम्ही या बांगलादेशाने होणाऱ्या अन्यायाविरुद्ध काहीतरी पाऊल उचला। मी पंतप्रधान मोदीजींना सांगू इच्छितो की हिंदुत्वाचं सरकार गेल्या 10 वर्षापासून आता चालू आहे, तर या हिंदुत्वाच्या सरकारचं तुम्ही काहीतरी चांगलं पाऊल उचला आणि या भारत देशाला तुम्ही एक हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी एक पाऊल उचला। जय श्रीराम एवढं म्हणून मी माझ्या भाषण संपवतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय श्रीराम। सर्वप्रथम सर्व माझ्या बांधवांचं मनपूर्वक धन्यवाद की आपण सगळ्यांनी आजच्या या आत्मीयतेच्या विषयात, गांभीर्य अशा विषयात सगळ्यांनी सहकार्य दिलं आहे। सर्वांची उपस्थिती चांगल्या प्रकारे दिसते आहे, म्हणून सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। आजचा विषय आहे आपला की आज आपण बघतोय की बांगलादेश आपला शेजारील देश आहे। एवढ्या वर्ष तो सहिष्णू होता, चांगला होता, पण काही कट्टरपंथी यांच्या हातात सत्ता गेल्यानंतर तेथे आपले जे हिंदू बांधव आहेत त्यांच्यावर जे अनवरित अत्याचार होत आहेत ते आज बघण्यासारखे नाहीत आणि पाहावेसे वाटत की नाहीत। या अशा अन्यायाला आपण इथे वाचा फोडण्यासाठी जमलो आहोत, कारण विषय असा आहे की आपल्या भारतामध्ये हिंदुत्वाचं सरकार आहे, पंतप्रधान आपले मोदीजी आहेत, सोबतीला बऱ्याच ठिकाणी आपले हिंदुत्वाचे राज्य सरकार सुद्धा आहेत। असं असताना सुद्धा आज जवळजवळ 2 महिने होत आले आहेत, तिथे अत्याचार सुरूच आहेत, काहीच चूक नाहीये आपल्या तेथील बांधवांची, हिंदू बांधवांची काहीच चूक नाही। बिचारे गुन्ह्या गोविंदाने राहत आहेत, मेहनत करतायत, आपले धंदे वगैरे करतायत, चांगल्या प्रकारे राहत आहेत। तिथे अचानक असा
अत्याचार होतो काही कारण नसताना, त्यांचं भांडण त्यांच्या सरकारशी होतं, आरक्षणाचा त्यांचा मुद्दा होता, त्यांनी सरकारशी भांडायचं होतं, पण त्यांचा तो निमित्त मात्र होता सरकारशी भांडण, पण त्यांचा उद्देश वेगळाच आहे. त्यांना तिथून हिंदूंना त्यांचा नायनाट करायचा आहे. पण या ठिकाणी आपण 2 वर्षे हे फक्त मूकबधीरपणे बघत आहोत, कोणीही असं आंदोलन घेतलेलं नाही. पण मी धन्यवाद देईन आपल्या सकल हिंदू समाजाचे की त्यांनी याला वाचा फोडली. आज 8 डिसेंबर तसेच येणाऱ्या 10 डिसेंबरला अख्ख्या राज्यभरात तसेच देशभरात असे आंदोलन होत आहेत. असे आंदोलनाची गरज पण आहे, कारण आपलं सरकार हिंदुत्वाचं असताना आपल्याच लोकांवरती असे अत्याचार कसे होऊ शकतात. तर ही वाचा आपण फोडली पाहिजे. जसं आता सरांनी सांगितलं की आपलं प्रत्येक भारतीयाचं एक कर्तव्य आहे. अब ये हमारा भी दायित्व बन जाता है कि हमें भी यहाँ से कुछ आवाज उठानी चाहिए जो सांसद में गूंजे, और ये गूंज वहां तक सुनाई देना चाहिए, प्राइम मिनिस्टर तक सुनाई देना चाहिए, ताकि वो बांग्लादेश में रह रहे हिंदुओं के लिए और हमारे जो वहां पर इस्कॉन में लोग हैं, हिंदू लोग हैं, उनकी सुरक्षा की जिम्मेदारी ले, उनके लिए कुछ करे. क्यों नहीं कोई एक एडवोकेट मिल रहा है बांग्लादेश में हमारे प्रभु जी के लिए? हम लोग भी क्या कर सकते हैं यहाँ पर? आज बांग्लादेश में यह स्थिति है, आज कल यहाँ भी यह स्थिति हो सकती है, ये मत भूलिए. तो ये प्रोटेस्ट होना जरूरी है, और ये प्रोटेस्ट कम में नहीं होना चाहिए, ज्यादा से ज्यादा लोगों के बीच में होना चाहिए. स्थिति की गंभीरता को समझिए आप लोग, इसे समझना बहुत जरूरी है. सिर्फ एक सवाल का जवाब कोई दे दे कि चिन्मय महाप्रभु जी का वहाँ के हिंदुओं की क्या गलती थी, क्या वो रोड पे आके किसी को हर्ट कर रहे थे, क्या कर रहे थे उनकी. और मैं सरकार से मैं ये भी निवेदन करना चाहती हूँ, जो बांग्लादेश के घुसपैठिया है हमारे भारत के कोने कोने में घुसे हुए हैं, उनसे विनती है कि उन घुसपैठियों को यहाँ से निकाला जाए. पहले उनको यहाँ से निकाला जाए. जो कहा जाता है ना कि यहाँ पर रोजगारी नहीं है, बेरोजगारी हो रही है. बेरोजगारी क्यों हो रही है? हमारे यहाँ के लोगों को तो रोजगार मिल नहीं रहा है. क्यों नहीं मिल रहा है? घुसपैठिए यहाँ घुस रहे हैं, उनके वजह से हमारा यहाँ का रोजगार खाते जा रहे हैं. तो ये भी एक मुद्दा है कि जो भी यहाँ पे घुसपैठिए हैं बांग्लादेश के, उनको भी बाहर निकालना चाहिए. ये दूसरा मुद्दा है. यहाँ तक सरकार से फिर इस माध्यम से, इस प्रोटेस्ट के माध्यम से सरकार की तरफ ये आवाज उठनी चाहिए, ये आवाज संसद तक पहुंचनी चाहिए कि हमारे भाई जो वहां पर रह रहे हैं बांग्लादेश में, उनकी सुरक्षा का जिम्मेदारी ले और जल्द से जल्द कुछ ना कुछ उनके लिए करें. उनकी सुरक्षा होनी चाहिए, हमारे मंदिरों की सुरक्षा होनी चाहिए. मंदिर जला देना, बांग्लादेश में 28% से आज हिंदू सिर्फ 8% रह गए. पाकिस्तान में 30% से 2% रहेंगे. ये हिंदू जा कहाँ रहे हैं भाई? कहाँ जा रहे हैं ये सब हिंदू? क्यों खत्म होते जा रहे हैं? 20% से 8%, 30% से 2%. तो आप लोगों से विनती है, ज्यादा से ज्यादा लोग सरकार की तरफ अपनी ये आवाज पहुंचाने की कोशिश करिए. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बोलो सियावर रामचंद्र की, पवनपुत्र हनुमान की, जय भवानी, जय भवानी, जय महाराष्ट्र. मी हे प्रोटेस्टच्या माध्यमातून मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एवढंच सांगू इच्छितो, जिसकी लाठी उसकी भैंस. तुमच्यात ताकद असेल तर समोरचा तुमच्या बरोबर डिस्कशन करायला पण बसेल, डायनिंग टेबलवर पण बसायला तयार आहे. जास्त बोलणं योग्य नसतं, जास्त कॉम्प्रोमाइजेस योग्य नसतं. इन्स्टंट डिसिजन्स, क्विक डिसिजन्स इस्रायल घेतो. भारत कधी घेणार? भारत हा निर्णय कधी घेणार? हे किती सहन करायचं आपण? हे योग्य नाहीये. प्रत्येकाला एक लिमिटेशन असतात. आता लिमिटेशनच्या बाहेर पाणी नाकाच्या वरती गेलंय. भारत सरकारनं मी फक्त एवढंच आवाहन करीन की या प्रोटेस्टच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत एक मेमोरंडम पोहोचू. 48 तास द्या फक्त त्या बांगलादेशला. हे अन्याय थांबवा, अन्यथा आम्ही आमच्या बॉर्डर फोर्स इंडियन आर्मीला घुसवू. आम्ही काही न्यूज पोर्टलच्या माध्यमातून आम्हाला समजलंय की काही बांगलादेशी आर्मी आपल्या भारताच्या आतमध्ये घुसलेली आहे.
हे न्यूज पोर्टलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय, ड्रोन तैनात केलेत, तयारी जोरदार आहे, युद्धाची तयारी आहे, हे आम्हाला कळून येते आणि त्याच्या मागचे कोण पिल्लू आहेत हे देखील आम्हाला माहिती आहे. म्हणून स्टँड घ्यायचा असेल तर इस्रायल सारखा स्टँड घ्या, नाहीतर हे कॉम्प्रोमाइजेस बातचीत याला काही दम नाहीये. फक्त 48 तासाचा अल्टिमेटम द्या, डायरेक्ट घरात घुसून मारा. बॉर्डरला आपल्या आर्मी आहेत, आपल्या पोलिसांमध्ये ती ताकद आहे, ते काही करू शकतात. आता या प्रोटेस्टच्या माध्यमातून आम्ही एक सामान्य नागरिक आहेत, आम्ही फक्त आमचा पेन चालवू शकतो, फक्त आणि फक्त आमचा पेन चालू शकतो. आणि हा विषय प्रोटेस्ट आणि हिंदू मुसलमानाचा प्रोटेस्ट नाहीये. ज्यावेळी गाझामध्ये बॉम्बस्फोट इस्रायलद्वारे करण्यात आला तेव्हा माणुसकीसाठी आम्ही स्वतः पत्र लिहिलं आम्ही की हे युद्ध रोखा, पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही हस्तक्षेप करा. हा विषय हिंदू मुसलमानाचा नाही आहे, हा मानवतेचा विषय आहे. आज जे बांगलादेशमध्ये चाललंय हा हिंदू मुसलमानाचा विषय नाही, मानवतेचा विषय आहे. म्हणून इकडे हिंदू मुसलमानाचा विषयच नाहीये. या प्रोटेस्टमध्ये मी माझ्या मुसलमान बांधवांना पण आवाहन करीन की तुम्ही मुसलमान म्हणून येऊ नका, भारताचे नागरिक म्हणून या प्रोटेस्टमध्ये सहभागी व्हा. ज्याप्रमाणे आम्ही गाझाच्या लोकांसाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीला पत्र लिहिलंय, ते पत्र माझ्याकडे आहे, हे लक्षात घ्या. माझ्याकडे पुरावे आहेत, मी पत्र स्वतः लिहिलेत. हा विषय माणुसकीचा आहे. मी प्रत्येक हिंदू मुसलमान जे इकडे राहतात, जे एका भावासारखे राहतात, सगळ्यांना म्हणतो हे प्रोटेस्ट फक्त हिंदूंचं प्रोटेस्ट नाही, हा मानवतेच्या कल्याणासाठी प्रोटेस्ट आहे. त्यांच्यावरती अन्याय रोखलाच पाहिजे. मी जास्त काय बोलणार नाही, फक्त मी भारत सरकारने एवढंच माझ्या या प्रोटेस्टच्या माध्यमातून मी त्यांना रिक्वेस्ट करतो की ताबडतोब निर्णय घ्या. कारण मला एवढंच माहिती आहे की आपण जास्त कॉम्प्रोमाइजेस, जास्त डिस्कशन करण्यामध्ये आपण टाइम वेस्ट करणं ही आपली नपुंसकता आहे. एवढंच मी सांगायचो आणि मी माझ्या 2 शब्दाला विराम करतो. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आज हम सब यहाँ पर इकट्ठा है. मुझे एक चीज याद आ रही है कि 3 महीने पहले हम इसी ब्रिज के नीचे हमारी यशस्वी सिंधे हो या हमारे अरविंद वैश हो या हमारे मातृताई हो, उनके लिए भी विरोध करने के लिए इस जगह पे हम जमा हुए थे. और लगभग 3 महीने बाद फिर से हम सबको हमारे ही देश में, लेकिन हमारे हिंदू भाइयों के लिए आज फिर से एक होना पड़ रहा है और ये आक्रोश आंदोलन करना पड़ रहा है. ये क्यों हो रहा है कि हर महीने में, हर 2 महीने में हम सबको हमारे काम धाम छोड़कर इन आंदोलनों के ऊपर सब काम करना पड़ रहा है. इसका एक ही जवाब है कि हम सब हिंदू बटे हुए हैं. आज हम बटे हुए हैं, इसके लिए हम भारत में भी कट रहे हैं और आज हम देख रहे हैं कि बांग्लादेश में भी कट रहे हैं. इसके लिए जिम्मेदार कौन है? तो इसके लिए जिम्मेदार हम सब खुद है. तो इसके लिए हमको इस सब चीजों से सीखना है और आगे से हम सबको एक होना है. अब हम सब यहाँ पे बात कर रहे हैं कि ये होना चाहिए, वो होना चाहिए, लेकिन आप सबको एक चीज पता है कि ये सब की शुरुआत कैसे हुई? इस सब की शुरुआत हुई उनके एक आरक्षण के मुद्दे से. उनका आरक्षण का मुद्दा यह था कि जब बांग्लादेश स्वतंत्र हुआ 1972 में, तभी से वहां के जो स्वतंत्र सेनानी थे उनके लिए आरक्षण था 30%. उनके लिए 30% आरक्षण उनके सुप्रीम कोर्ट ने रद्द कर दिया. अब मुझे बताइए कि इसमें हमारे हिंदू भाइयों का क्या दोष था? अगर आपके सुप्रीम कोर्ट ने आपका आरक्षण रद्द किया तो इसमें हमारे हिंदू टेंपल, हमारे हिंदू मंदिर, हमारे हिंदू भाइयों का, हमारे पुजारियों का क्या दोष था? इस टाइम अभी मैं बोलूंगा तो बोलते हैं कि आप किसी धर्म विशेष पे जाते हैं, लेकिन आज बांग्लादेश में मेजोरिटी में कौन सा धर्म विशेष है? अगर आप कहते हैं कि आपका धर्म शांति प्रिय धर्म है, तो अभी जो बांग्लादेश में जो हमारे हिंदू भाइयों की हत्या कर रहे हैं उनका धर्म कौन सा है? जय श्री राम. हम सबको ये जानना है कि हमारे जो हिंदू भाइयों की हत्या वहां पे हो रही है, हमारे माताओं बहनों के ऊपर जो अत्याचार हो रहा है, हमारे जो मंदिरें जलाई जा रहे हैं, उन लोगों का धर्म कौन सा है? हम यहाँ पे मानवता की बात करते हैं. हिंदू हमेशा विश्व के कल्याण की ही बात करता है, लेकिन हिंदुओं के ऊपर ही ज्यादातर अत्याचार होता है. इसके लिए हम हमारे हिंदू भाइयों को भी आज को सोचना पड़ेगा कि हम कब तक मानवता की बात करते रहेंगे.
और मानवता की बात करते रहेंगे और ऐसे करते जाएंगे। और जैसे 100% थे 80 पे आ गए, 76-75 पे आ गए। आज बांग्लादेश में 1.4 खाली 1.4 हम उतने ही हिंदू वहां पर बचे। अगर ऐसा ही हिंसाचार वहां पे चलता रहा तो मुझे लगता है कि कुछ दिन बाद ऐसा समझ में आएगा कि बांग्लादेश में एक भी हिंदू नहीं है, क्योंकि जो थे उनको काट दिया गया या तो उनका जबरन धर्मांतरण कर दिया गया। तो हमें सरकार से तो ये विनती करनी है, सरकार अपना काम करेगा, हम यहाँ से निवेदन भेजेंगे, मेल भेजेंगे, आंदोलन करेंगे, इससे किसी समस्या का हल होने वाला मुझे नहीं लगता है। मैं अपनी व्यक्तिगत राय यहाँ पर रख रहा हूँ, लेकिन हमें एक बात तो करनी होगी कि हमारे आसपास यहाँ पर दीवा हो, पूरा ये हमारा ये नगर पालिका का इलाका हो, यहाँ पर बहुत सारे बांग्लादेशी अनधिकृत तरीके से रह रहे हैं, फर्जी डॉक्यूमेंट बना के रह रहे हैं। तो मेरी आप सबसे ये विनती है कि आंदोलन करके घर जाके शांत मत बैठिए। आज से हमारा काम चालू हुआ है। क्या काम चालू हुआ है? तो हमारे आसपास जो भी इनलीगल रह रहा है उसकी इंफॉर्मेशन निकालो और हमारा ग्रुप है उस पर डालो या हमको पर्सनल फोन करो। और मैं पुलिस प्रशासन से भी विनती करता हूं कि आपके पास अगर कोई इंफॉर्मेशन आए तो आपको उसके ऊपर कड़ी से कड़ी एक्शन लेकर उनको उनके देश भेज दो या तो जेल में डाल दो। अगर गलती से भी बजरंग दल या हमारे हिंदू समाज के हाथ में ऐसे बांग्लादेशी मिले तो उनका हश्र क्या होगा ये आप सब जान लीजिए। फिर हमारे हिंदू भाइयों को दोष मत दीजिए, क्योंकि आज हम ईंट का जवाब पत्थर से ही देंगे, क्योंकि बहुत सह लिया हमने हमारे देश में और बाहर, अभी हम कहां पर भी नहीं सहेंगे। ये बात सब कान खोल के सुन लो। और मेरी एक विनती है कि यहाँ पे कुछ होता है और न्यूज वाले रिपोर्टर है, कुछ अच्छे हैं, कुछ लोग थोड़ा सा उसको धर्मीय एंगल देने का काम करते हैं, तो उनसे भी मेरी विनती है कि उनको बता दीजिए कि यहाँ पर आज हिंदू समाज ने जो बांग्लादेश में हमारे हिंदू भाई है उनके ऊपर जो अत्याचार हो रहा है उसका यहाँ पे निषेध किया है। तो आसपास जो दूसरे है ना मानवतावादी, उनको बोलो कि ऐसा ही आंदोलन करके दिखाए, तभी तुम्हारी मानवता कहाँ में जाती है। अगर किसी व्यक्ति विशेष के ऊपर कुछ होता है तो आप लोग चुप क्यों बैठे? तो मेरी सब न्यूज रिपोर्टर से विनती है कि जो यहाँ पर सांप्रदायिक माहौल खड़ा करने की कोशिश करते हैं, कुछ लोग हैं, कुछ पार्टियां हैं, तो उनको कहिए कि आप भी आपकी इसके बारे में क्या राय है, कि आपकी पक्ष की पार्टी की इसके बारे में क्या राय है। आप लोग इसके ऊपर कभी आंदोलन करने वाले हो? तो ये आप अगर पूछेंगे तो हम सब हिंदू समाज को भी अच्छा लगेगा कि हमको भी समझ में आएगा कि यहाँ पर कितने मानवतावादी लोग रहते हैं। या फिर खाली व्यक्ति विशेष के ऊपर ही आप लोग करेंगे, जैसे सभी भाइयों ने कहा कि अगर इजराइल का हो, यहाँ पे गाजा में हो तो वहां पे होता है, तो हमने उसका भी खंडन किया है। हमने कभी मानवता के खिलाफ कुछ भी नहीं कहा है। हिंदू समाज हमेशा पूरे विश्व में शांति और संपन्नता का ही हम लोग वहां पर उद्घोष करते हैं। अगर हमारे किसी भी कार्यक्रम हो तो हम एक ही कहते हैं कि विश्व का कल्याण हो। हम कभी नहीं कहते हैं कि खाली भारत का कल्याण हो, हम कहते हैं विश्व का कल्याण हो। तो मेरी सभी भाइयों से विनती है कि हमें आज से काम शुरू करना है, क्योंकि हम क्या होते हैं 5-10 मिनट के लिए हमारी चार्जिंग होती है और घर पे जाके शांत बैठते हो। ऐसे करने से हिंदू ना एक होगा, ना हिंदुओं के ऊपर जो अत्याचार हो रहे वो बंद होंगे। तो मेरी सबसे विनती है कि हम सबको चिन्मय दास जो स्वामी हमारे अंदर है उनके लिए आज तो हम आंदोलन कर ही रहे, लेकिन उनके लिए हमको क्या करना है कि हमारे आसपास जो बागड़ बिल्ले आए हैं ना चूहे जैसे छुपके, उनको सबको खदेड़ के उनके देश में हमको फिर से लौटा देना है। क्योंकि साले हमारे इधर खाएंगे और इधर ही हमारे इधर सब कचरा करेंगे। इन लोग को हमको नहीं रखना है, क्योंकि जैसे भाई ने एक बात बताई कि कुछ लोग बॉर्डर के अंदर घुस गए ऐसा लग रहा है, तो मतलब इसका मतलब क्या हुआ कि अगर कल बॉर्डर पे कुछ होगा तो हमारे भारत देश में भी गृह युद्ध हो सकता है। ये हमको जानना है, क्योंकि अगर मिलिट्री वहां पे व्यस्त रहेगी तो ये लोग यहाँ पर भी नंगा नाच करेंगे। ये ध्यान में रखो। इसके लिए हम सबको एक होना है और आसपास जो गलत चीज चल रही है उस पर ध्यान रखो। खाली 10-50 पुलिस प्रशासन आके आपके घर के बाहर का माहौल नहीं देख सकती। हम सबका एक सजग नागरिक होने के नाते हम सबका ये कर्तव्य है कि मेरे घर के आसपास मेरे परिसर में क्या चल रहा है
कोई गलत आदमी रह रहा है तो उसकी सूचना देना, पुलिस को सूचना देना, या किसी हिंदू समाज के हमारे जो भी संगठन है उनके जो प्रतिनिधि है उन तक पहुंचाना हमारा कार्य है। अगर मैं खुद कुछ नहीं कर सकता तो उनको तक पहुंचा तो सकता हूँ, आप खुद मत पुलिस स्टेशन जाइए, लेकिन हमारे जैसे जितने कार्यकर्ता हैं उन तक आप ये बहुत पहुंचाइए और उन बांग्लादेशियों को खदेड़ने का काम हम सब जरूर करेंगे। और हमारे चिन्मयदास स्वामी जी है, उनको न्याय मिलने के लिए आज पूरे भारतवर्ष में ऐसे आंदोलन हो रहे हैं और सरकार, मुझ पे सरकार पे मेरा विश्वास है कि वो चिन्मयदास स्वामी जी को जरूर न्याय देगी। और एक बात चीज आपको बताना चाहता हूँ कि ताई ने जैसे बताया कि उनके जो वकील थे उनको भी मार दिया गया, और वही अजमल साहब जिसने 26/11 किया, हमारे इतने निर्दोष भारतीयों को मारा, उसके लिए एक रात में वकील मिल जाता है। वहां पे कहां पे सेकुलरिज्म चली गई? अभी वहां पे उसको वकील क्यों नहीं मिलता? क्योंकि उस दिन 3 तारीख को उनकी बेल इसके लिए खारिज हुई क्योंकि उनके पास वकील नहीं था। तो ये आप फर्क देख लो कि भारत को कहते हो ना कि हुकुमशाही की तरफ जा रहा है, अरे भारत सेक्युलरिज्म है, इस लोकशाही है, इसके लिए आप लोग यहाँ पर हो। और अगर हुकुमशाही देखनी है तो बांग्लादेश में देख लो, सालों आप एक वकील नहीं दे सकते और बात करते हो सेक्युलरिज्म की। तो मेरी विनती है कि हम सबको ऐसे ही इकट्ठा आना है। और आज बांग्लादेश के हिंदुओं के ऊपर कुछ हुआ है तो हम इकट्ठा है, यहाँ पे भी आसपास किसी को कुछ भी होगा तो हम सबको इसी बड़ी संख्या में इकट्ठा आना है। और आगे से हम सबको ऐसे ही एकता बनानी है ताकि ऐसे कोई हमारे हिंदू समाज के ऊपर, हमारी बहन बेटियों के ऊपर, हमारे मंदिरों के ऊपर, हमारे पुजारियों के ऊपर कोई आंख उठा के ना दे सके। ये हम सबका कर्तव्य है। हम छत्रपति शिवाजी महाराज की जय करते हैं, जय श्री राम बोलते हैं। इससे खाली काम नहीं होने वाला, हम सबको जमीन के ऊपर उतर के काम करना होगा। तभी हम अच्छे दिल से कह सकते हैं छत्रपति शिवाजी महाराज की जय, क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज ने काम करके दिखाया। खाली जय भवानी जय शिवाजी नहीं करते बैठे हो, तो हमको भी ऐसा काम करना होगा। और जो हमारे धर्म के खिलाफ, हमारे हिंदू भाइयों के खिलाफ कुछ गलत चीज कर रहा है उसको हमको मुंह तोड़ जवाब देना है। आप सब बात मन में ठान लो और आगे से हमारे आसपास जो भी इनलीगल बांग्लादेशी रहते हैं उन सब की इंफॉर्मेशन निकालिए और हमारे पूरे विभाग से हम एक भी बांग्लादेशी नहीं रहने देंगे। ये हम सब यहाँ पे प्रण लेते हैं और मैं अपने वाणी को विराम देता हूँ। छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर 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 हर। इथे जमलेले सर्व माझे बांधव, जेव्हा आपण कोणाला उपदेश देतो तेव्हा ती सुरुवात आपल्या गावातून प्रत्येकाने करावी, ही पहिली माझी विनंती आहे। कसं आहे, आपण खूप काही बोलतोय, आता बरेचसे वक्ते खूप काही बोलले, पण जेव्हा आपण हे बोलत असताना आपल्या आजूबाजूला आपलेच, आपण जे बिल्डिंगला रूम आहेत, चालींचे रूम आहेत, त्यांना आपण किती लोकांनी भाड्याने दिलेत ते पहिला बघा, ते काढा। आम्ही देसाई गावामधनं ती सुरुवात केलेली आहे आणि देसाई गावातनी जवळजवळ मला वाटतं 6 महिने वर्षभर झाला ही सुरुवात आम्ही केली। आणि एकूण एक जे बांगलादेशी आहेत, जे रोहिंग्या मुसलमान आहेत, असं बॅनर लावून आम्ही प्रत्येक घरातलं म्हणजे प्रत्येक चालीतलं रूम, बिल्डिंगचे रूम सर्व आम्ही सर्वे केला। आम्ही टीम वर्क बनवल्या आणि त्या टीम वर्क जाऊन कुठली माणसं राहतात त्याचा सर्वे केला। सर्वे करून आम्ही त्या मालकांना बोलवलं, तर ते आपलेच बांधव आहेत, त्यांना बोलवून समजून सांगितलं बाबा हे आज तुम्ही दिला, उद्या ते देतील, परवा त्यांचे आणखी 4 कुटुंब येतील आणि एक 2 4 लोक असल्यानंतर ते काही करत नाही। पण उद्या सकाळ तुमच्याच भाड्यावरनं काय झाला तर ते तुम्हालाच आतमध्ये टाकायला मागे हटणार नाही। तेव्हा तुम्ही संघटना त्यांची होऊन देऊ नका, त्यांची मेजॉरिटी होऊन देऊ नका। आपल्याला सर्वांना विनंती हीच आहे की प्रत्येकाने प्रत्येक विभागातनं त्याच्या गावातनं ती सुरुवात करा पहिला, तर ती आम्हाला भाडेकरू पण नाही पाहिजेत, जमिनी तर नाहीच द्यायच्या। आता इथं होतंय काय माहितीये का आपणच त्यांना जमिनी विकतो आणि मग आपणच हे आंदोलन करायचे, आपली ही वेळ आली
प्रत्येक याच्या विभागामध्ये तो लक्ष घाला. आणि हेच मेन कारण आहे का आपण जेव्हा जमिनी देतो ना, त्या जमिनी दिल्यानंतर आपण मग त्यांच्याशी भांडायला जातो. अरे पहिला तुम्हीच जमिनी विकता, जमिनी विका तुम्ही, तुमचे गरजेपोटी विका तुम्ही, असं नाही. पण जो हिंदू समाजाचा माणूस असेल त्यालाच विका. मी खुले आवाहन करतो तुम्हाला, तर कुठलाही हिंदू समाजाचा जो पण माणूस आहे हिंदू धर्माचा, त्यांना जमिनी विका तुम्ही. आणि त्यांना तुम्ही जमिनी विकल्यात ते आपले होणारच आहेत, हे लोक आपले कधी होणार नाही. त्याच्यामुळे माझी तुम्हाला स्पष्टपणे विनंती आहे तर जेवढी तुम्ही इथे लोक जमलेत त्यांनी प्रत्येक गावातनं प्रत्येक एरियातनं त्याच्या एरियातनं पहिला जी भाडे करू आहेत त्यांना करा, बाहेर काढा. प्रत्येकाने गावात मिटिंग घ्या. आणि जमिनींचा विषय आहे तर ते कसं आहे, कोणाची गरजेपोटी समजा देत असेल त्याचा खूप विचार करा. का तर ही आज या विभागामध्ये समजा शील विभाग आपलाच आहे, पण आज शील विभागामध्ये काय परिस्थिती आहे बघा जरा तुम्ही. फक्त दिवा वाचले, आमचा कल्याणशील रोड वाचले तिकडनं, कल्याण पाटील तिकडं. माझी तर विनंती आहे, इथले 3 गाव आपले आहेत, खार्डी, शील आणि फडका, का आता ज्या पण जमिनी आहेत त्या तरी तुम्ही त्या लोकांना देऊ नका. कान उघडा, डोळे उघडा. आणि हीच माझी विनंती राहील तुम्हाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.